बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला आज भाजपा व हिंदुत्ववादी संघटना कार्यकर्त्यांकडून जोडो मारो आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले। भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इत्यादी हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद, नीम का पत्ता कड़वा है, जितेंद्र आव्हाड बड़वा है, जय श्रीराम, जय जय श्रीराम इत्यादी जोरदार घोषणाबाजी करून आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोड्याने मारून आंदोलन केले। या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्यासह कल्पनाताई मसने, माजी नगरसेवक प्रदीप सांगळे, भाजपा शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे, भाजपा किसान मोर्चा बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष व माजी सरपंच अरविंद इंगळे, भाजपा नेते पांडुरंग बुच इत्यादीसह हिंदुत्ववादी संघटना व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यं भर्जनं भो बीजानां अर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम। आज संपूर्ण देशामध्ये राम नामाचा गजर अशा पद्धतीचा चालू आहे की यमदूतालाही काप सुटेल अशा पद्धतीचा पूर्ण भारतभरात राम नामाचा जयघोष सुरू आहे। अशा स्थितीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी तमाम हिंदूचे आराध्य दैवत असलेले प्रभू श्रीरामाविषयी अशोभनीय वृत्त केल्यामुळे, वक्तव्य केल्यामुळे तमाम हिंदूंच्या भावनिक भावना दुखवलेल्या आहेत। आज आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेशाच्या वतीने शेगाव येथे जोडे मारो आंदोलन करून या गोष्टीचा निषेध नोंदवलेला आहे। जितेंद्र आव्हाडांनी लवकरात लवकर तमाम हिंदूंच्या भावनाविषयी जो अपमान केलेला आहे त्याची माफी मागावी आणि शासनाने त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, जेणेकरून यापुढे भारतामध्ये प्रभू श्रीरामाविषयी कोणी अशा पद्धतीचं वक्तव्य करणार नाही। त्यांनी माफी मागितली नाही किंवा शासनाने त्यांच्यावर कारवाई केली नाही तर भारतीय जनता युवा मोर्चा संपूर्ण प्रदेशामध्ये यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडेल। मी प्रदेशाचा सचिव प्रशांत मेंगे। भारतवर्षामध्ये सध्या स्थितीमध्ये प्रभू रामचंद्राची नावाचा जयघोष चालू आहे संपूर्ण भारतामध्ये आणि अशा स्थितीमध्ये हिंदू धर्माच्या आणि जगाचा जे काही थोर पुरुष म्हणून किंवा एक महापुरुष म्हणून प्रभू रामचंद्राचं नाव सगळ्यांना प्रचलित आहे। अशा स्थितीमध्ये या देशाच्या एका गद्दार हरामखोराने प्रभू रामचंद्राच्या आणि हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या आहेत। जितेंद्र आव्हाड ज्या गोष्टीला कुठलाही पुरावा नाही अशा स्थितीमध्ये त्यांनी प्रभू रामचंद्राला बद्दल बदनामीकारक वक्तव्य केलेलं आहे। त्याचा आम्ही या ठिकाणी सगळे भारतीय जनता पार्टी, ओबीसी मोर्चा आणि सगळ्या ओबीसी मोर्चाच्या संघटना आहेत त्या सगळ्या या घटनेचा तीव्र निषेध करतो आहे आणि खेद व्यक्त करतो आहे। तक्रार करणार आहे, मी करणार आहे। मी कल्पना मसने, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा लोकसभा प्रमुख बुलढाणा। आज आम्ही येथे जे आंदोलन करत आहोत तर जितेंद्र आव्हाडांनी जे आमचे प्रेरणास्थान, आमचे आराध्य त्यांच्याबद्दल जे अपशब्द काढले त्याबद्दल आम्ही येथे आंदोलन करत आहोत आणि त्याबद्दल इथे निषेध करत आहोत। मी रोहित धाराशिवकर, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष बुलढाणा जिल्हा। काल जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामचंद्रांविषयी प्रभू श्रीरामचंद्र हे मौसार करत होते असे अभद्र विधान करून स्वतःच्या नीच संस्कृतीचे दर्शन संपूर्ण देशाला घडून दिले आहे। त्यांनी केलेल्या या अभद्र विधानामुळे समस्त हिंदू समाज बांधवांच्या भावना दुखावलेल्या आहेत। इतर विशिष्ट धर्मांचं तुष्टीकरण करण्याच्या हेतूने हिंदू धर्माचा केलेला हा अवमान प्रभू श्री रामचंद्रांचे जे काही प्रेमी आहेत व समस्त हिंदू समाज आहे हा कदापि सहन करणार नाही। त्यामुळे भारतीय जनता पार्टी शेगाव शहराच्या वतीने आम्ही त्या दळभद्री जितेंद्र आव्हाडचा जाहीर निषेध व्यक्त करतो। अरविंद इंगळे, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी
प्रभू रामचंद्राबद्दल वाचाळ वक्तव्य केलं, त्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, ज्यासाठी आम्ही सर्वजण छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्र जमलेलो आहोत. धन्यवाद.